बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेच मजेत असतात. तर मी गावाहून आलेले आहे, 4-5 दिवस झालेले. आल्यानंतर पूर्ण घर आवरलं, खूप घर घाण झालं होतं. मी 15 दिवस राहिली होती गावाला. आले त्याच्यानंतर घरबीर सगळं साफ केलं आणि आता ब्लॉग स्टार्ट करते इथून पुढे. आणि हे बघा तनिष्का काय करते. तर आयुष आणि तनिष्का ड्रॉइंग काढतायत. आमच्या बाजूला ज्या वहिनी राहतात ते जनगण चालू आहे, तर त्याची ड्रॉइंग काढायला तनिष्काकडे आणि आयुषकडे दिलेली आहे. हे बघा तनिष्काची ड्रॉइंग. तिला ड्रॉइंग करायला खूप आवडतं आणि आयुषला पण खूप आवडतं. आयुषची पण ड्रॉइंग खूप छान असते. तुम्हाला नक्की एक त्याची ड्रॉइंग शेअर करेल मी तुमच्यासोबत. बहीण भावांना ड्रॉइंगची खूपच आवड आहे ना तनिष्का? आयुष फेस दाखव आयुष तुझा. तर आज्ञाने पण छान ड्रॉइंग काढली आहे. सकाळपासून उठली आहे आणि तेच तिचं चालू आहे, ड्रॉइंग काढणंच चालू आहे. उठल्या ड्रॉइंग काढली आहे मॅडमने आमच्या, हे की नाही. तर आता माझे भांडे राहिलेत, कपडे राहिले, तेवढं करून घेते. सकाळी स्वयंपाक बनवायला जरा लेट झाला मला, तेवढं काम करते आणि मग परत भेटूया. बाय. तर हे बघा आज्ञाने काढलेलं आहे. आज्ञा काय काढलं आहे? जेन फ्लॅग बोलतात आहे ना, इंडियाचा फ्लॅग आहे ना. खूप छान काढला बाळा तू, मस्त काढला. तर बघा फायनली ड्रॉइंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा जनगण चालू आहे ना BMC मध्ये मोजणी. तर ही त्याची ड्रॉइंग आहे, खूप छान काढली आहे तनिष्काने. तर आयुषची दाखवते. बघा पकड असेल, ही पण आयुषने काढलेली आहे. छान काढली आयुषने पण, मस्त एक्सेलंट. दोघांनी खूप छान काढली आहे. दोघं पण थकले आहेत बघा, पाणी पित आहेत. भांडे घासते मी, भांडे राहिले, स्वयंपाक झालेला आहे. किचन आवडते, भांडे परत पडलेले आहेत, पटापट घासून घेते आता. माझे झालेत भांडे सगळे घासून. बघू शकतात केवढे भांडे पडले होते. किचन आवरून झालेलं आहे. आता तनिष्काला काय बनवायचं खायला? पास्ता. तनिष्काला आज्ञाला पास्ता खायचा आहे. त्यांच्या पास्ताची तयारी करते. मराठीत बोल. हा पास्ता बनवायचा. माझे झालेले आहे भांडे. आता दोघींसाठी पास्ता बनवते. त्यात कांदा टमाटर टाकू का? त्यांना नाही पाहिजे, फक्त पास्ताचा मसालाच पाहिजे, बस दुसरं काय नाही पाहिजे. तर तुम्हाला मी दाखवते पास्ता कसा बनवते. मी खाते सगळे व्हेजिटेबल्स. कांदा मला आवडतो पास्ता मध्ये. ना खात, मला तिखट नाही. हिला तिखट लागतं म्हणून ही खात नाही. तनिष्कासाठी आणि तिच्यासाठी सेम बनवणार, कारण की आता डबल कामं नाही करणार ती. खूप गरम होईल, तुम्ही बघू शकता. गरम व्हायला लागलंय. चाललात तुम्ही? हां, ते हे झालेले आहे रेडी जायसाठी.
चल. मला लय तहान लागली, मी पाणी पिते. मी नाही देणार हा. मला तहान लागली की तुम्हाला दोघीला लागते. अरे थांब पहिले बाबूला. बाबू घे. मला पाणी प्यायचं म्हटलं की सगळ्याला तहान लागते, आहे की नाही? तुम्हाला पाहिजे का हो पाणी? यांना नको, यांना नाही लागली तहान. हा, हे बघा माझा ग्लास. हाय दीपांशी आली. दीपांशी हाय कर, हाय कर. मामाला हाय कर, मामाला हाय कर. हाय. तुला नाही तहान लागली? तू नाही पाणी पित? नाही पित. तिला तहान नाही लागली दीपांशीला. तुला पाणी दे बाळा, तुला पाणी प्यायचं आहे. आता डॅडीला देते. आता डॅडीला पण तहान लागली, सगळ्याला तहान लागली बघ, आहे की नाही? बस झालं पाणी. जा तुझे बाबा आलेत घ्यायला तुला, जा. का? इथंच खेळत होती. पास्ता बनवायला घेते. बस एवढं. सगळं टाक. खाशील का तेवढं? खाते. नाही जास्त होईल. टाक सगळं, काय ना खाते मी. अगं खाते. खाते म्हणायला ना मी टाक ना. अगं मी खाते यार, खरंच कवडूस आहे ते, बघ ना कवडूस आहे. ती थोडंच खायला, ती थोडी जास्त खाते. आता मी बघ मॅगी सारखं सेम करायला. पाणी टाकले, हळद, मीठ, तेल आणि हा पास्ताचा मसाला आणलास ना, पास्ताचा मसाला टाकते. गरम व्हायला लागले किचन मध्ये. तिखट आहे, स्पायसी आहे. थोडंच टाकते कारण की आज्ञा खाणार नाही तिखट. आद्या का तिखट खात नाही काय माहिती, त्याच्यामुळे मला तिखट नाही खायला भेटत. आज्ञा लहान आहे ना. मस्त कांदा वगैरे टाकला असता तर. जाऊ दे, नेक्स्ट टाइम तुझ्या मनासारखं बनव. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण टाकणार आहे. हा ना, आज्ञामुळं. तर फायनली पास्ता झालेला आहे. हे बघा, काहीच टाकलेलं नाही मी आज्ञासाठी, कारण की ती काय कांदा नाही खाणार, टमाटर नाही खाणार, त्याच्यामध्ये भाज्या टाकलं ते पण खात नाही. त्याच्यामुळे साधा नॉर्मल केलेला आहे. पण आता दोघीला देते. आज्ञासाठी छोटंसं बाउल. पास्ता झालेला आहे. आज्ञा आणि तनिष्का खाते बघा. ते छान झालेलं आहे. छान झालंय ना. मला पास्ता नाही आवडत, मी खात नाही. आणि अजून मला थोडं काम पण बाकी आहे. हे बघा, कपाट, वह्या पुस्तकाचं कपाट, हे सगळं साफ करायचं आहे मला. तुम्हाला दाखवते मी. आता मी सेकंडरीला गेले म्हणून सेकंडरीला नाही, सेकंड स्टँडर्डला गेलेली आहे. आणि मी 6th ला गेले. हा, तनिष्का 6th स्टँडर्डला गेली. आम्हाला ते कपाट सगळं क्लीन करायचंय, कारण की सेकंड स्टँडर्डची हिचे आज्ञाची बुक आणि तनिष्काची 6th स्टँडर्डची बुक येणार आहे. आणि डॅडीने मला पाऊच पण मागवले. हा, पाऊच पण मागवलंय, तुम्हाला मी दाखवते नंतर. हा, तर बघा आम्ही कपाट साफ करतोय. नोटबुकचं कपाट आहे, सगळं साफ करतोय तनिष्का आणि तर आम्ही तिघी मिळून एक कपाट साफ करतोय. बघा किती रद्दी जमा झालेली आहे. हे सर्व आम्ही ना या गोणीमध्ये टाकणार आहेत. आणि जे टेक्स्टबुक वगैरे आहेत ना, ते टेक्स्टबुक्स ठेवणार आहे, कारण की प्रोजेक्ट बनवताना त्यातल्या काही गोष्टी कामी येतात, म्हणून टेक्स्टबुक ठेवणार आहे. नोटबुक रद्दीमध्ये देणार. आज्ञा, कपाट झालेलं आहे रेडी. खाली आज्ञाचं आहे, वरती तनिष्काचं आहे. आणि कपाट साफ करता करता एवढं भांडणं करतात त्या दोघी जणी. हे माझं आहे, हे तुझं आहे, हे चालूच राहत आहे. आणि वाटिका काय तिची टेबल बुक हरवली होती. इनी ना हिच्या कुठेतरी ठेवली होती. हिच्या इनी फाईल मध्ये ठेवली होती आणि हिला माहित नाही मध्ये कुठे बाबाने हिला येऊन मारलं आणि वाचच केले मोठीने. मी तिला बोलते तुझ्या पशीच असेल, पण ती अजिबात ऐकत नाही. ती बोलते नाही, काय माहिती का मम्मा पशी काय नाही, हिच्या बुक पशीच होता आणि खालीच होता. राहू दे खोटं आहे. अरे ऐक ना मम्मा, बुक पशी होते. या बुक नाही, तुझ्या मांडीवरची बुक होतं ना, त्याच्यावर होतं. ही अशीच करते. तुझ्या इथे पॅड होता ना त्याच्यावर माझ्याकडनं तुझ्याकडे ही अशीच
आज असं माझं रुटीन होतं. आज पूर्ण routine माझं असं झालं बघा. तरी भांडणं चालूच आहे. अरे बस बस आवाज करू नका बस झालं. पूर्ण दिवस भांडण आज्ञाचं रडणं चालू झालंय. आज्ञा गेली रुसून. आता आजचा पूर्ण दिवस बघा माझा असा गेला आहे. सगळं घर आवरण्यात, भांडे कपडे आणि प्लस याचं कपाट. आज्ञा गेली आहे रुसून बघा बेडवर गेली आहे. आता तिला मला 1-1.5 तास जाईल शांत करायला, त्याशिवाय ती शांत बसणार. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.